श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आता लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होईल आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आर्थिक समस्या, आर्थिक अडचणी या कधी ना कधी येत असतात आणि घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा कमावण्याचे मार्ग मिळत नाहीत. पैसा आला तरी तो टिकत नाही. पैसे येण्याअगोदरच ते खर्च होण्याचे रस्ते निर्माण झालेले असतात. तसेच नोकरीतून जे पैसे मिळतात तर त्यामध्ये घर चालत नाही. व्यवसायामध्ये वाढ होत नाही. व्यवसाय आहे परंतु हवा तसा फायदा होत नाही, त्यामध्ये वाढ होत नाही. आपण खूप कष्ट करत आहोत, खूप मेहनत करत आहोत. रात्रंदिवस आपण मेहनत करतो पण आपल्याला पैसा मात्र कमीच पडत आहे. पैसा आपल्याला जेवढा येतो आहे तर तेवढा पैसा खर्चच होत आहे, शिल्लक काही राहत नाही. तर अशा गोष्टी होत असतील, असे जर तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये 21 दिवस एक दिवा जो आहे तर तो नक्की लावायचा आहे. अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहावी, माता लक्ष्मीचं कायमचं वास्तव्य आपल्या घरामध्ये असावं. तर यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला करायचा आहे. बघा, कितीही नाही म्हटलं तरी पैशाशिवाय काहीही चालत नाही. तुम्ही अगदी किराणा दुकानात जा, तुम्हाला जर पैसे असतील तरच तुम्हाला वस्तू मिळते. आपण जेव्हा दवाखान्यात जातो तर तेव्हासुद्धा जर पैसे नसतील तर काहीही उपयोग होत नाही. तर असा कितीही आपण नाकारलं तरी हेच सत्य आहे की पैशाशिवाय जगात काहीही चालत नाही. आणि त्यामुळे हे सर्व प्रॉब्लेम, अडचणी कमी व्हाव्यात यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तसेच प्राप्त लक्ष्मी कायमची घरात स्थिर राहावी तर यासाठी आपण बरेचसे उपाय, उपासना करत असतो आणि त्यापैकीच हाही एक उपाय आहे. तुमच्याकडे पैसा नसेल तर घरात पैसा यावा म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, म्हणजे जेवढे पैसे येतात यामध्ये तुमचं आरामात सर्व काही उदरनिर्वाह चालू आहे आणि उदरनिर्वाह होऊन सुद्धा तुमच्याकडे पैसे शिल्लक राहतात. अशी सिच्युएशन असेल तरीसुद्धा आपल्याला जी प्राप्त लक्ष्मी आहे, म्हणजे आपल्याला जी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये पाणी भरते आहे तर तिनं आपल्या घरामध्ये कायमचं वास्तव्य करावं, आपल्या घरातून तिने निघून जाऊ नये म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. म्हणजे ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांनीही आणि ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे तर त्यांनीही हा उपाय करायचा आहे. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यावरती असावा म्हणून 21 दिवस आपल्याला एक दिवा हा लावायचा आहे. आता आपल्याला हा जो दिवा आहे तर तो कसा लावायचा, कुठे लावायचा, दिव्यामध्ये काय वापरायचं, तसेच दिव्यामध्ये आपल्याला कोणती वस्तू अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. आता हा उपाय तुम्ही गुरुवारचं व्रत करत असला तरीही करू शकता, करत नसाल तरीही तुम्हाला हा उपाय करायचा आहे. गुरुवारची तुम्ही पूजा मांडा किंवा मांडू नका. काही कारणाने काही जणांना पूजा मांडणे शक्य होत नाही. पूजा जरी तुम्ही मांडत नसाल, उपवास जरी करत नसाल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय स्त्री पुरुष दोघेही करू शकतात. सौभाग्यवती स्त्रिया ज्याप्रमाणे हा उपाय करू शकतात त्याप्रमाणेच विधवा स्त्रियासुद्धा हा उपाय करू शकतात. याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी व्रत जे आहे तर ते केले जाते आणि मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय प्रभावी असा महिना मानलेला आहे. या महिन्यामध्ये आपण पूजा करतो, सेवा करतो, उपासना करतो. तर त्याप्रमाणेच आपण काही उपाय केले तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न राहते. ती तिच्या भक्तांना कधीही निराश करत नाही. तिचा वरदहस्त जो आहे तर तो अशा व्यक्तींवरती नेहमी राहतो की ज्या व्यक्ती लक्ष्मी मातेची उपासना करत आहेत. मार्गशीर्ष महिन्यात जो कोणी लक्ष्मी व्रत करेल तर त्याच्यावर माझा वरदहस्त राहील, तर असे स्वतः लक्ष्मी मातेनं सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या गुरुवारपासून सुरू करायचा आहे. आता बघा, पहिल्या गुरुवारपासून सुरू करा. आता काही जर अडचण असेल तर तुम्ही शुक्रवारपासून सुरू करा. मार्गशीर्ष महिना हा बुधवारी चालू होतो आणि लगेच गुरुवार असणार आहे. मग तेव्हा जर तुम्हाला काही सुतक असेल किंवा मध्येच काही अडचण असेल की ज्यामुळे तुम्ही हा उपाय करू शकत नाही तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्रवारी करू शकता. कारण आपल्याला माहिती आहे मंगळवार, शुक्रवार हे सुद्धा देवीचेच वार आहेत. शुक्रवारपासून करा किंवा मग मंगळवारपासून जरी सुरुवात केली तरीसुद्धा चालेल किंवा पुढच्या गुरुवारपासून केली तरी चालेल. परंतु जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तर त्यानंतर 21 दिवस आपल्याला हा दिवा लावायचा आहे. आता ह्या 21 दिवसांमध्ये सुद्धा जर प्रॉब्लेम आला, म्हणजे पहिल्या गुरुवारी तुम्ही दिवा लावायला सुरुवात केलेली आहे परंतु
एक आठवडा झाल्यानंतर जर तुम्हाला काही अडचण आली, सुतक पडलं, तर तेवढे जे काही दिवस आहेत तर ते स्किप करायचे आणि तिथून पुढे ही जी सेवा आहे तर ती आपल्याला कंटिन्यू करायची आहे. परंतु आपल्याला 21 दिवसांपर्यंत ही सेवा करायची आहे. या उपायासाठी आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे मातीचा दिवा. शक्य असेल तर मातीचाच दिवा घ्या, कारण मातीचा दिवा हा अतिशय अतिशय शुभ मानला जातो. परंतु जर आता तुमच्याकडे मातीचा दिवा नसेलच, आपल्याकडे मातीची पंती तर असतीच, त्यामुळे आपण ती घेतली तरी चालेल. परंतु तुमच्याकडे पंतीही नाही, मातीचा दिवाही नाही, तर मग तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घ्या, पितळेचा घ्या, तांब्याचा घ्या, किंवा तुम्हाला जर चांदीचा दिवा घेणं शक्य असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. खास मार्गशीर्ष महिन्यासाठी तुम्ही चांदीचा दिवा खरेदीसुद्धा करू शकता. हा दिवा घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये जी वात वापरायची आहे तर ती आपल्याला कलाव्याची, म्हणजे रक्षासूत्राचा जो लाल आणि पिवळा धागा जो आपण आपल्या हातामध्ये घालतो, तसेच आपण मंगल कलशाच्या ज्या कलशाला जो रक्षासूत्राचा धागा बांधतो, नारळाला जो रक्षासूत्राचा धागा बांधतो, हा धागा आपल्याला या वातीसाठी वापरायचा आहे. जर तुमच्याकडे कलाव्याचा धागा नसेल तर पांढरा धागा घ्या आणि त्याला तुम्ही ओलं कुंकू लावून लाल धागा करू शकता. शक्यतो या दिव्यामध्ये तुपाचाच वापर करायचा आहे, परंतु जर तूप नसेलच तर मात्र तुम्ही तेल वापरू शकता. दिवा जो आहे तर तो आपल्याला घराच्या ईशान्य कोपऱ्यात लावायचा आहे. तुमच्या देवघरासमोर जरी लावलात तरी चालेल. आणि यामध्ये आपण जी वात घालणार आहोत तर या वातीचं जे तोंड आहे तर ते उत्तर दिशेला करायचं आहे, कारण उत्तर जी दिशा आहे तर ही कुबेरांची दिशा मानली जाते आणि कुबेर ही धनाची देवता आहेत. आणि हा जो दिवा आहे तर आपल्याला तिन्ही सांजेला लावायचा आहे, म्हणजे तिन्ही सांज ही जी माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ आहे. आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी जे पण उपाय करतो, हे उपाय जर आपण तिन्ही सांजेला केले तर आपल्याला त्याचे 100% रिझल्ट मिळतात. त्यामुळे कधीही तुम्ही जेव्हा एखादा दिवा हा लक्ष्मी प्राप्तीसाठी लावता तर तेव्हा हा दिवा आपल्याला तिन्ही सांजेलाच लावायचा असतो. दिवा एका प्लेटमध्ये घ्या, एक प्लेट घ्या छोटीशी, त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा. आणि जरी काही नाही ठेवलं तरी चालेल, त्या प्लेटमध्ये तुम्हाला दिवा ठेवायचा आहे. या दिव्यामध्ये तूप घालायचं आहे आणि शक्य नसेलच तर तुम्ही तेल घालू शकता. यामध्ये कलाव्याची वात घाला आणि कलाव्याची वात नसेल तर धागा तुम्ही लाल करू शकता कुंकवाने, किंवा मग तुम्ही जोडवात जरी घातली, म्हणजे 2 वातींची एक वात एकत्र करून 2 वाती अशा दिव्यामध्ये घातल्या तरीसुद्धा चालेल. परंतु शक्यतो कलाव्याची वात वापरण्याचा प्रयत्न करा. आणि ही वात वापरल्यानंतर हिची जी दिशा आहे तर ती उत्तरेला करायची आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला 1 हिरवी वेलची, 2 लवंग अखंड फूल असलेल्या असाव्यात आणि 1 कापूर, तर या 3 वस्तू या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. यानंतर तुम्हाला 1 लवंग उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. देवघरासमोर बसायचं आहे. बसायला स्वतःला आसन घ्यायचं आहे, स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला 1 वेळेला श्रीसुक्तम म्हणायचं आहे आणि 1 वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. आणि हे म्हणेपर्यंत ही लवंग आपल्याला आपल्या उजव्या हातामध्येच ठेवायची आहे. उजवा हात आपल्याला असा माता लक्ष्मीसमोर धरायचा आहे आणि हे म्हणून झाल्यानंतर ही लवंग आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोच्या चरणावर अर्पण करायची आहे. रोज आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता रोज हा उपाय केल्यानंतर आपण रोज ज्या लवंगा अर्पण करणार आहोत तर ती प्रत्येक दिवसाची जी लवंग आहे तर ती दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा देवपूजा करता तेव्हा उचलून एका डबीमध्ये आपल्याला ठेवायची आहे. तसेच आपण जो दिवा लावतो यातील वात एका वेगळ्या डबीमध्ये ठेवा आणि त्यामध्ये आपण वेलची, लवंगा ज्या टाकलेल्या आहेत तर त्यासुद्धा आपल्याला त्या एका डब्यात ठेवायच्या आहेत. 2 डब्या करायच्या, 1 माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण केलेल्या लवंगांसाठी आणि 1 दिव्यामध्ये टाकलेल्या वस्तूंसाठी. आणि जेव्हा 21 दिवस तुमची ही सेवा पूर्ण होईल, यानंतर आपण ज्या दिव्यामध्ये टाकलेल्या वस्तूंची जी डबी आहे तर या ज्या वस्तू आहेत म्हणजे वेलची, लवंगा, तर ह्या तुम्ही एखाद्या झाडाच्या खाली मातीमध्ये विसर्जित करा किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा. आणि ज्या लक्ष्मी मातेच्या चरणावर अर्पण केलेल्या 21 लवंगा आहेत तर त्या तुम्हाला लाल कपड्यामध्ये, लाल पोटलीमध्ये बांधायच्या आहेत. माता लक्ष्मीचं मंदिर तुमच्या घराजवळ असेल तेथे जायचं आहे. त्या माता लक्ष्मीच्या मंदिरात लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ ही पोटली ठेवायची आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करून तुमची आर्थिक समस्या सांगायची आहे की घरात पैसा येत नाही किंवा माझ्या घरात पैसा टिकावा, माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास्तव्य करावं, आमच्यावरती माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद असावा. तर अशी जी समस्या आहे तुमची पैशासंबंधित ती माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि आपल्या घराची भरभराट व्हावी म्हणून तुम्हाला प्रार्थना करायची आहे. माझ्या घरी धन, वैभव, ऐश्वर्य येऊ द्या, आमची भरभराट होऊ द्या. तर अशी प्रार्थना करा. आणि ही जी पोटली आहे तर ती पुन्हा आपल्याला उचलायची आहे. त्या मंदिराच्या ज्या भिंती आहेत तर त्या भिंतींना या पोटलीचा स्पर्श करायचा आहे आणि यानंतर ही जी पोटली आहे तर ती घरी घेऊन यायचं आहे आणि आपली जी तिजोरी आहे तर त्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तर त्या ठिकाणी ही पोटली ठेवायची आहे.
आणि तुम्ही महिन्यातून 15 दिवसातून कोणत्याही शुक्रवारी ही पोटली तिथून काढू शकता आणि पुन्हा माता लक्ष्मीच्या चरणाजवळ आपल्याला देवघरात ठेवून पुन्हा श्रीसूक्तम म्हणायचं आहे, महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला ही पोटली तिजोरीत ठेवून द्यायची आहे. तर अशी ही पोटली आपल्याला वर्षभर आपल्या तिजोरीत ठेवायची आहे. पुढच्या वर्षी ही पोटली विसर्जित करायची आहे.